नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर काल अर्ध्यातूनच बोलणं राहिलं होतं ना, कशाबद्दल व्हिडिओ बनवला होता. मी कामाला जाते म्हणून त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता. तर तुम्हाला सांगू कसं असतं, भूतकाळात काय घडलं ते सांगू शकता, आपल्या पाठीमागच्या दिवसात काय घडलं आपल्याबद्दल ते सांगू शकता आपण. काल काय घडलं ते, पण उद्याचा दिवस उजाडणारा काय घडणार आहे हे आपल्याला पण माहिती नाही. तसे दिवस सांगून येत नाही का, खरं आहे की नाही. उद्याचा दिवस कसा उजाडणार आहे हे तुम्ही पण नाही सांगू शकत आणि मी पण नाही सांगू शकत. तर हे आजारी पडले ना, त्या टायमाला माझी मुलं लहान होते. रोशन एकदम लहान होता, लहानमध्ये 2 वर्षाचाच होता रोशन, किंवा 3 वर्षाचा होता. आणि अनुराग 7-8 वर्षाचा होता. अनुराग मुंबईला होता आणि आम्ही गावी होतो, त्याची आजी आजोबाकडे होता. त्यांना तसं दुखणं झालं. मग त्या दुखण्यामध्ये एक बायको नवऱ्याला साथ नाही देणार तर कोण देणार? आईवडील साथ देणार का? एकदा त्या मुलाचं लग्न झालं, आईवडील पण कमी करतात. मग आईवडिलांना पण काय वाटतं, चल बायको आहे आता, मुलं झाल्या तर ती जबाबदारी बाईची असते. एकदा लगीन झालं ना, आपल्या संसाराची जबाबदारी घेण्याची एक बाईचीच असते. हे बाईनेच हा संसार सांभाळायचा असतो. खरं आहे की नाही? मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही की मी काय चुकीचं बोलले, कारण माझे व्हिडिओ कधी चुकीचे नसतात. माझे असेच व्हिडिओ असतात, एकदम सहजपणे व्हिडिओ असतात. तर आज त्यांची तब्येत ठीक नाही, तर त्यांच्या संसाराला माझा संसार आणि त्यांचा संसार काय वेगळा नाही. ते साथ कोणी दिली पाहिजे? मीच दिली पाहिजे ना. मी मागं हटले तर लेकरांचं काय, मुलांचं काय? आणि कोण असं असतं आपल्या मुलाला आपल्याला सांभाळायला? कोण नसतं कोणाचं. एकदा त्या मुलीचं लगीन झालं की तिचं घर आणि ती, मग विचार केला मी, नाही आता ह्यांची तब्येत ठीक नाही तर मला पाठीमागं हटून फायदा नाही. मी मागं नाही हटू शकत. ह्यांना मी एक जिद्द माझ्या मनात बांधलेली की नाही, मी ह्यांना उठून उभं करणार. हे आता झोपलेले, त्यांना उठून उभंच करणार. आणि पॅरलसमध्ये काही खायचं काम नाही, तर काही लोक पॅरलसने जाग्यावर येतो, जाग्यावरच आहेत. पण माझ्या तकदीराने मला साथ दिली होती की माझा नवरा उठून उभा राहिला. पण नाही म्हणलं, मी आता ह्यांना कामाला नाही पाठवणार, ह्यांना कसलं टेन्शन पण नाही देणार, आणि माझ्यापासून ह्यांना कसला त्रास पण नाही झाला पाहिजे. जे पण काय असेल ते माझ्याच घरामध्ये. आणि तो टाईम तसा होता माहिती ना, तशा टायमामध्ये एकदा आपल्यावर टाईम आला ना, तशा टायमामध्ये साथ कोणी देत नाही. हे हे खरी गोष्ट आहे. पैसा पाणी असला ना आपल्याकडे, साथ देणारे भरपूर असतात. पण टायमाला 4 पैसे जवळ नसले ना, त्या टायमाला कोणी नसतं. नाते होते, सगळं परकं हे सगळे लांब होते, ते आपल्याला झेलायला लागतं. म्हणून मी ते डोक्यात घेतलं नाही. आता ह्यांना काय बोलून फायदा नाही कोणाला. ह्यांना काय म्हणणं नको, ह्यांना काय बोलणं पण नको. कमराला पदर फसला नाही म्हणलं. आता तुम्ही शांत राहा म्हणलं, मी आता कामाला जाते. आता तुम्ही कसलंच टेन्शन नाही घ्यायचं. आज त्या टायमाला जर मी त्यांना साथ दिली नसती तर ह्या संसाराचं काय झालं असतं मला सांगा ना तुम्ही. आज एक बायको आपल्या नवऱ्याला साथ देत नसेल तर कसला संसार, कसला संसार? दोघांनी एकमेकाला साथ नाही दिली तर त्याला संसार म्हणतात का? नाही. नवऱ्याच्या प्रत्येक सुखादुखात उभी राहणारी बायकोच असते, आणि बायकोच्या सुखादुखात उभा राहणारा तो नवराच असतो. बरोबर आहे ना? खरं आहे की नाही माझं? मला सांगा तुम्ही. हे
आजूबाजूचे म्हणजे हे बाकीचे असतात ना, ते बोलणारे असतात सगळे. त्या टायमाला जर मी सपोर्ट दिला नसता त्यांना, तर आज माझा संसार इथपर्यंत नसता. आणि असं काही हे नाही की नवऱ्यानेच काम केलं पाहिजे आणि बायकोने बसून खाल्लं पाहिजे. संसार दोघांचा आहे, दोघांनी कष्ट केलं पाहिजे. मी फक्त त्यांना सांगायचे, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. तुम्ही कामाला जात होते तेव्हा आपण 2 टाईम खायचं, तर आपण आता एकच टाईम खाऊ. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका कसलं. जे आज 10-15 वर्ष झालं मी त्यांना टेन्शन द्यायचं सोडून दिलं ना, तर आजपर्यंत मी कसलंही टेन्शन देत नाही त्यांना. तुम्ही कामाला जा, नका जाऊ, घरात बसा, मला काही फरक पडत नाही, काहीच नाही वाटत मला. माझे मुलं पण आता बोलतात, मी सांगते पप्पाला कामाला नाही पाठवायचं. ते ठीक आहेत ना, घरात व्यवस्थित आहेत ना, तब्येत चांगली आहे ना, मग नाही पाठवायचं त्यांना. आणि त्यांना कामाला पाठवायला पण काही असं हरकत नाही आहे. पण आपण कसं 8-9 घंटे ड्युटी करू शकतात उभा राहून, तसे ते 8-9 घंटे उभा राहू शकत नाही. जास्तीत जास्त 2 तास 3 तास, पण 8-9 घंटे ते नाही उभं राहू शकत. त्याच्यामुळं मी त्यांना कामाला जाण्याचं टाळलं. मी पूर्ण जबाबदारी माझ्यावर घेतली. नाही म्हणलं जे होईन ते होईन. आता हे आपल्या संसाराची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. नाही कोणाला मी 1 रुपया काय कोणाला मागितला नाही, तुम्ही मला द्या नका देऊ, कधीच नाही मागितलं मी ह्यांना कोणाला की मला गरज आहे म्हणून कोणाच्या दारात गेले नाही. माझ्या नवऱ्याचं सुख मीच बघणार, माझ्या नवऱ्याला काय कमी पडतंय ते मीच त्यांना उठून उभं राहणार. तर ते आज त्यांच्या वचनाला जागल्यावाने ते आज मला ते म्हणजे पहिल्या गोष्टी आठवून कधी कधी बोलतात ना, मला ते एवढं मानतात मला की हद्दीच्या बाहेर मानतात. ते मला खरंच म्हणतात माझी बायको. मग एवढा मोठा मानपान आपल्या नवऱ्याकडून आपल्याला भेटतोय, मग दुसऱ्याच्या मानापानाची काय गरज आहे आपल्याला. मेन माणसाकडून आपल्याला मानपान भेटतोय, दुसऱ्याच्या मानापानाची काय गरज आहे. खरं आहे ना, माझं असं काम असतं. पण आज मी गर्वाने सांगू शकते की जे मी केलं ते खरं होतं आणि मी ह्यांची साथ सोडली नाही, तेच खरं होतं. आज माझे दिवस किती छान आहेत. नाही, परिस्थिती नाजूकच आहे माझी, असं नाही आहे की माझी परिस्थिती खूप मोठी आहे, असं काय नाही. नाजूक परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीमध्ये पण खूप खुश आहे. करायचं खायचं, आपलं घर, मुलं, नवरा आणि काम, बस एवढंच. पण मी कधी कोणावर नाराज झाले नाही की कोणी मला त्या काळात मदत केली नाही. कधी असं टोमणे टामण्याने जास्त कोणाला बोलले नाही. त्या घडणाऱ्या गोष्टी असतात, घडून जातात. पण नवऱ्याला साथ देणारी बायकोच असते.